नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर. आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मस्त अशी खमंग उपवासासाठी काकडीची कोशिंबीर. चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. इथे मी सर्वात आधी मध्यम आकाराच्या 2 काकड्या घेतलेल्या आहे. बघू शकता तुम्ही. सर्वात आधी इथे आपल्याला या काकडीची साल अशा पद्धतीने मी इथे काढून घेणार आहे. तुम्ही साल नाही काढले तरी चालते. इथे मी आता दोन्ही सुद्धा काकडीचे साल अशा पद्धतीने काढून घेतलेले आहे आणि काकडीचे जे समोरचे आणि मागचे टोक असतात ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहे, कारण की कधी कधी काकडी कडू असू शकते. त्यामुळे आपल्याला काकडीचे टोक काढून घ्यायचे आहे. मग त्यानंतर इथे मी काकडी छान अशी किसून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक किंवा जाड किसणीने ही काकडी किसून घेऊ शकता. मी इथे मध्यम आकाराच्या किसणीने ही काकडी छान अशी किसून घेणार आहे. बघू शकता तुम्ही इथे माझी काकडी छान अशी किसून तयार झालेली आहे. इथे आता आपल्याला काकडीचं अगदी हलक्या हाताने दाबून पाणी काढून घ्यायचं आहे. पूर्ण सुद्धा नाही काढायचं आणि खूप जास्त पाणी सुद्धा नाही ठेवायचं. हलकंसं दाबून मी काकडीचं पाणी काढून घेतलेलं आहे. त्यानंतर एका बाउलमध्ये काकडीचा किस घालून त्यामध्ये चमचाभर साखर आणि चमचाभर मीठ घालून घेतलेलं आहे. मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. त्यानंतर एक मोठा चमचा मी इथे भाजल्या दाण्याचा कूट घालून घेणार आहे. त्यानंतर इथे मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही. दही माझं इथे अजिबात आंबट नाही. छोटी वाटी भरून डाळिंबाचे दाणे घेतलेले आहे. डाळिंबाचे दाणे घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण डाळिंबाच्या दाण्यामुळे कोशिंबीर आपली दिसायला सुद्धा छान दिसते आणि चवीला सुद्धा छान लागते. त्यानंतर आपण इथे फोडणी करून घेऊ. फोडणीला मी इथे अगदी 2 चमचे भरून तेल गरम करून घेतलेलं आहे. याच ठिकाणी तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता उपवासासाठी. त्यानंतर फोडणीला जिरे घालून घेतलेले आहे आणि मिरची घालून घेतलेली आहे. तेल छान गरम असल्यामुळे लगेचच मी इथे गॅस बंद करून घेतलेला आहे आणि कोशिंबिरीवर ही फोडणी लगेच आपल्याला घालून घ्यायची आहे. त्यानंतर हे सर्व आता आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही मस्त अशी खमंग आपली उपवासाची कोशिंबीर बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्या शिवरात्रीला माझ्या पद्धतीची कोशिंबीर नक्की बनवून बघा. तुम्हाला सुद्धा खूप आवडेल.